आपण बघता दुपारच्या बातम्या। आताची मोठी बातमी आपण बघतोय पुण्यामधल्या चिमुकलीवरच्या अत्याचाराच्या प्रकरणी नसरापूरमधलं हे बलात्कार आणि हत्येचं प्रकरण होतं। या प्रकरणामध्ये सध्या निकाल वाचन सुरू होत आहे। आरोपीला दोषी ठरवलं जात आहे आणि नसरापूरच्या बलात्काराच्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे हा दोषी ठरवण्यात आलेला आहे। ही घटना समाजासाठी अत्यंत घातक आहे असा युक्तिवाद सरकारी पक्षाने देखील केलेला आहे। या मुलीवरती झालेले अत्याचार हे न्यायालयामध्ये सिद्ध करण्यात आले। परिस्थितीजन्य पुरावे साथीदार या सगळ्याच्या आधारे हा गुन्हा सिद्ध होतो असं देखील सध्या कोर्टाने म्हटलेलं आहे। आरोपीचा आतापर्यंतचा जर इतिहास बघितला किंवा त्याची पार्श्वभूमी बघितली तर हा आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेलेला आहे आणि त्याच्यावरती तेव्हा काहीही शिक्षा होऊ शकली नाही किंवा त्याला कुठलेही शासन करण्यात आलेलं नव्हतं। म्हणून अशा पद्धतीची कृती करण्याची किंवा अशा पद्धतीचा गंभीर गुन्हा करण्याची त्याची वृत्ती होऊ शकली किंवा तो या गुन्ह्यापर्यंत पोहोचू शकला अशा पद्धतीचं निरीक्षण देखील कोर्टाने दिलेलं आहे। या आरोपीला 7 मुलं आहेत। वेगवेगळी माहिती खरं तर या आरोपीची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील समोर येते। आज युक्तिवाद होत असताना आणि ज्यावेळेला आरोपीला वेगवेगळे प्रश्न कोर्टामध्ये विचारण्यात आले त्यावेळेला अत्यंत उडवाउडवीची उत्तरं किंवा काहीतरी वेगळाच बनाव रचल्याचं देखील या आरोपीने दिसलंय। सध्या निकाल वाचन सुरू आहे। आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। मिकी, काय काय झालंय कोर्टामध्ये आतापर्यंत? अर्थात जर आपण बघितलं तर कोर्टामध्ये सध्या न्यायाधीशाकडून अर्थात याचं वाचन सुरू झालेलं आहे, निकालाचं वाचन सुरू आहे। ही घटना समाजासाठी घातक आहे, धोकादायक आहे असं या ठिकाणी न्यायाधीशाने म्हणलेलं आहे। ही सगळी दुर्दैवी घटना, या मुलीवर झालेले अत्याचार न्यायालयात सिद्ध झालेले आहेत। परिस्थितीजन्य जे पुरावे आहेत, जे आपण सातत्याने सांगतोय, सीसीटीव्ही फुटेज असेल, 55 लोकांचं जबाब त्या ठिकाणी नोंदवलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर या आरोपीची या अगोदरची जर पार्श्वभूमी बघितली तर या अगोदर देखील अशा पद्धतीचे 2 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। दुर्दैवी त्यातून तो निर्दोष, त्याची मुक्तता झालेली होती, त्याला जामीन त्या ठिकाणी मिळालेला आहे। मात्र जर आपण बघितलं तर त्याची पार्श्वभूमी अशाच पद्धतीची आहे। त्याचा आधार घेत कोर्ट जे सरकारी वकील आहेत त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की तो सुधरू शकत नाही, त्याला संधी देणं हे उचित ठरणार नाही, तर त्याला फाशीची शिक्षाच द्यायला हवी। मात्र दुसरीकडे जे आरोपीचे वकील आहेत ते भक्कमपणे त्याचा बचाव पक्ष या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचं म्हणणं आहे की हा आरोपी स्वतः धक्क्यात आहे। ही सगळी घटना जेव्हा झाली आणि त्याच्यावर आरोप झाले तेव्हा तो स्वतःच धक्क्यात गेलेला आहे। त्याचं वय पाहता, त्याचं 65 वय आहे आणि ते पाहता या ठिकाणी जर आपण बघितलं तर याचा देखील आधार या आरोपीच्या वकिलाकडून घेतला जातोय। मात्र सरकारी वकिलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्या अगोदर देखील त्यांनी हे कृत्य केलेलं आहे आणि कुठलाही आरोपी जेव्हा एखादा गुन्हा करायला जातो तर 4 वेळा तो विचार करतो। अर्थात त्याच्या डोक्यात हे सगळं प्लॅन असतं, हे देखील स्पष्ट केलेलं आहे। परत एकदा न्यायाधीशाने हे देखील या ठिकाणी ठामपणे ठेवलेलं आहे की या आरोपीला जवळपास 7 मुली आहेत, पत्नी आहे, ते देखील या ठिकाणी त्याच्या बचावासाठी त्याच्या सोबत उभे नाहीत। ते कुठं आहेत त्यांनी या अगोदर देखील माध्यमांच्या समोर येऊन स्पष्ट सांगितलेलं आहे की हा असाच आहे। याच्या अगोदर देखील त्यांनी असाच प्रयत्न केलेला होता, हे घरच्यांना देखील माहिती आहे, त्यामुळं ते देखील त्याच्या सोबत नाही याचा देखील विचार या ठिकाणी न्यायाधीशाने निकाल वाचताना केलेला आहे। असे हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे कोर्टासमोर ठेवण्यात आलेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने सरकारी वकिलांनी ही बाजू मांडलेली आहे ते पाहता अनेक जे वकील आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांचं देखील म्हणणं आहे की यामध्ये जे कलम आहेत त्याचा आधार घेता न्यायाधीश देखील फाशीची शिक्षा सुनवू शकतात। एक ऐतिहासिक निकाल असेल जर अशा पद्धतीने हे निकाल समोर आला। मात्र विरोधी जे आरोपीचे वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं वय पाहता त्यांना जन्मठेप शिक्षा देण्यात यावी असं देखील आरोपीचे वकिलांकडून या ठिकाणी सांगितलं जातंय। मात्र त्याच वेळी सरकारी वकील आहेत ते ठामपणे सांगतायत असं चालणार नाही। समाजात
हा जो कृत्य आहे याचा खूप वाईट संदेश गेलेला आहे, समाजासाठी हा खूप घातक आहे. हा संदेश जर अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा असेल तर याला कठोरात कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे. सुरुवातीलाच त्यांनी मांडलेलं होतं मुली जर सुरक्षित ठेवायची असतील तर या केसमध्ये जर ऐतिहासिक निकाल आला तरच समाजामध्ये एक वेगळा मेसेज जाईल. एक ठामपणे हा मेसेज जर समाजामध्ये पोहोचवायचा असेल की महिला मुली सुरक्षित आहे, त्यामुळं कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि या आरोपीला पाहता, याची पार्श्वभूमी पाहता त्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी अशी मागणी या ठिकाणी सरकारी वकिलांकडून केली जाते आणि न्यायाधीश देखील त्या पद्धतीने आता या निकालाचं वाचनाला सुरुवात केलेली आहे. आता मी जर कोर्टाचे बाहेरचे दृश्य तुम्हाला दाखवलं तर हळूहळू या कोर्टाच्या बाहेर गर्दी होतीये. हे निकाल ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. जेव्हा ही घटना घडलेली होती 1 मे रोजी या चिमुकलीवर 3.5 वर्षाच्या लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती या आरोपी भीमराव कांबळेकडून आणि त्याच्यानंतर तो तिथून फरार होतो. एक समाजात प्रचंड रोष निर्माण झालेला होता जेव्हा पोलिसांनी या आरोपीला अटक केलेलं होतं. सीसीटीव्ही फुटेज असतील, 55 साक्ष असतील आणि 1200 पानांचा दोषारोप पत्र तातडीने 14 दिवसाच्या आत कोर्टासमोर हे सगळं दाखल करण्यात आलेलं होतं. एक फास्ट ट्रॅक पद्धतीने हा संपूर्ण निकाल चालवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बारीकीने या सगळ्या गुन्ह्यावर लक्ष ठेवून होते. सातत्याने फॉलोअप देखील घेतलं जात होतं आणि स्वतः SP संदीप सिंग गिल या संपूर्ण केसवर